हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। मागच्या व्लॉगमध्ये भंडारा डोंगरपर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितलं होतं। भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज देहूवरून चालत येत असत। शांत आणि सुंदर असलेल्या अशा ठिकाणी त्यांचे मन विठ्ठल नामात दंग राहायचे। तसेच या ठिकाणी त्यांना देवाचा साक्षात्कार झाला होता अशी ही मान्यता आहे। तुकाराम महाराजांच्या पत्नी जेजाबाई महाराजांना या ठिकाणी जेवणास भाकरी घेऊन येत असत। एकदा भाकरी घेऊन येत असताना त्यांच्या पायात काटा रुतला। तो काटा साक्षात भगवंतांनी इथे येऊन काढला। हेच ते जेजाबाईंचं मंदिर आहे। त्यानंतर आम्ही तुकाराम महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो। इथे ते चिंतनासाठी बसत असत। तिथे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता। नंतर तिथे चालू असलेला महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही गेलो। आता इथे दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद मिळतो। तसेच इथे नवीन मंदिराचे बांधकाम देखील सुरू आहे। नंतर प्रसाद घेऊन झाल्यावर मंदिरातून बाहेर आल्यावर श्रीजाला खेळण्याचे दुकान दिसले। मग काय ती पळत पळत जाऊन डायरेक्ट खेळण्याच्या दुकानात जाऊन थांबली। मग तिला काहीतरी घेऊन दिलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।